जय महाराष्ट्र मंडळी, मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आहे संकष्ट चतुर्थी आणि सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज आपण चाललो आहोत, आता कामावरनं सुट्टी झाली आहे आणि आपण निघत आहोत अंबरनाथचं जागृत देवस्थान, खूप जुनं असलेलं हेरंब गणपती मंदिर बघायला। चला जाऊया, आपल्या ऑफिसपासून बाजूलाच आहे, दर्शन घेऊया आणि मग घरी जाऊया। शिवमंदिर रोडला आहे अंबरनाथचं हेरंब मंदिर, दाखवतो तुम्हाला, अगदी बाजूलाच आहे। इझिली तुम्ही स्टेशनपासून चालत देखील येऊ शकता। चला भेटू हेरंब मंदिरामध्ये। मित्रांनो, स्टेशनवरनं सरळ आलो आहे खाली आणि खाली रस्ता गेला शिवमंदिरकडे, बाजूलाच तुम्ही हेरंब मंदिरचा प्रवेशद्वार पाहू शकता आणि हा प्रवेशद्वार आहे हेरंब मंदिराचा। मित्रांनो, खाली आल्यावर चौक लागेल आणि चौकातनं एकदम बाजूलाच हेरंब मंदिर आहे, स्वामी समर्थ मठ आहे त्याच्या बाजूलाच हेरंब। इथे गाडी पार्क केली आहे आणि जाऊया हेरंब मंदिरात। हे प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता हेरंब मंदिराचं, खूपच सुंदर प्रवेशद्वार आहे आणि खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो हेरंब मंदिर। आणि लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी या ठिकाणी आहेत आपल्या। आपण लहानपणी शाळेत असताना देखील हेरंब मंदिरात यायचो। आजूबाजूचा परिसर खूप शांत आहे। मित्रांनो, मंदिरात आतमध्ये प्रवेश केल्यावरती गोमाता आणि खूप सुंदर वासरू आहे, हे दृश्य बघूनच मनाला एकदम प्रसन्न वाटतं। आता जाऊया, बाप्पाचं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन। आणि हे अशा प्रकारचं मंदिराचं जे समोरचं दृश्य आहे तुम्ही बघू शकता, आजूबाजूला झाडांनी व्यापलेलं असं हे मंदिर आहे, खूपच सुंदर वाटते। घनदाट झाडांच्या मध्ये अंबरनाथच्या मुख्य शहरामध्ये हे मंदिर आहे। आणि या मंदिरामध्ये खूपच गर्दी असते, शाळेतील मुलं देखील या मंदिरात येतात आणि थोर वयोवृद्ध लोक, कारण हे खूप शांततेचं ठिकाण आहे अंबरनाथचं। समोरच तुम्ही हेरंब गणपतीचं दर्शन घेऊ शकता मित्रांनो। तर चला आपण आतमध्ये जाऊया। आतमध्ये आल्यावरती इतकी शांतता असते की काय सांगू तुम्हाला, खूपच छान वाटते। बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मंदिर खूप जास्त डेव्हलप केलं आहे। आम्ही आधी लहानपणी यायचो त्यावेळेसही छानच होतं, आता अजून छान केलं आहे मंदिर। हे तुम्ही बाप्पाची मूर्ती पाहू शकता, साईडला राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आहे आणि त्या साईडला श्रीकृष्ण आणि राधा यांची मूर्ती आहे। खूपच सुंदर बाप्पाचं तुम्ही रूप पाहू शकता या ठिकाणी। आणि हळूहळू गर्दी वाढत चालली आहे, संकष्ट चतुर्दशी असल्यामुळे गर्दी आहे मंदिरात। मित्रांनो, आता मंदिराच्या बाजूचा परिसर पाहूया आणि हे खूप जुनं झाड आहे तुम्ही बघू शकता। या ठिकाणी अवशेष आहेत काही, तुम्हाला दाखवतो मी जवळून कसले अवशेष आहेत। दगडांवरती कोरीव काम केलेले अवशेष आहेत आणि नागांचे अवशेष आहेत, तुम्ही बघू शकता, खूपच प्राचीन वाटत आहेत। मित्रांनो, खूपच मन प्रसन्न झालं आहे या ठिकाणी येऊन आणि अंबरनाथचं खूप जुनं आणि प्राचीन मंदिर आहे। इथे आल्यावरती एक वेगळी शांतता मिळते। मी दरवेळेस येतो, तुम्ही कधी अंबरनाथमध्ये आलात तर नक्की या, शिवमंदिर रोडवरतीच आहे। मित्रांनो, खूप छान दर्शन झालं आहे, छोटासाच व्लॉग होता आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।